नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 26 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला, आज दिवसभर राज्याच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे सकाळच्या वेळेला सकाळी ते दुपार 1 पर्यंत राज्यात वातावरण हे निरभ्र पाहायला मिळालं. आकाश एकदम साफ पाहायला मिळालं. दुपार 1 नंतर राज्याचा जो मराठवाडा असेल, याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा सांगलीचा पूर्व भाग असेल, याचबरोबर साताराचा पूर्व भाग या ठिकाणी, सोलापूरचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. तसेच काही ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतात सध्या कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू नाही. मात्र 27 तारखेला उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची दाट शक्यता आहे. हा पहिला डब्ल्यू डी असेल. याचबरोबर मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 2 ते 3 मार्चला अजून एक डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर थंडीचा महिना जवळपास संपलेला आहे. तसेच आता प्री मान्सून सीझन सुरुवात होणार आहे. या प्री मान्सून सीझन ज्याला टेम्परेचर वाढतं, याचबरोबर लो प्रेशर जे तयार होतात, तसेच ढगांचं आवरण काही ठिकाणी वाढतं, विजेचा कडकडासहित पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. तसेच बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, हे दोन्ही समुद्रामध्ये ज्याला सीझन चेंज असतो, म्हणजे हिवाळ्यानंतर उन्हाळा चालू होतो किंवा उन्हाळ्यानंतर पावसाळा चालू होतो, या सीझन ज्यावेळेला चेंज असतात त्यावेळेला वातावरणात बदल होतात, आम्रागत बदल होतात. त्यावेळेला लो प्रेशर एरिया तयार होतो, सायक्लॉन किंवा डीप डिप्रेशन ह्या दोन्ही समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याबद्दलचे व्हिडिओ आपण जसं वातावरण दिवस पुढे सरकतील त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या सिस्टम प्रणालीचं विश्लेषण करणार आहोत. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर भारताचा उत्तरेचा भाग असेल, याच्यामध्ये राजस्थान असेल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पटना, बिहार व गुजरातचा उत्तर भाग, मध्य प्रदेशचा उत्तर भाग, हा संपूर्ण भागामध्ये उत्तरेकडून जी हवा आहे ती थंडगार हवा त्या ठिकाणी वाहायला सुरुवात झाली. मात्र या थंडगार वाऱ्यामध्ये दिवसभर ऊन असेल, मात्र संध्याकाळच्या वेळेला तापमानामध्ये कमी पाहायला. मात्र देशाचा जो मध्यापासून दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये मात्र तापमान वाढ हळूहळू त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे राज्याचं जर पाहिलं, राज्यात बहुतांश ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासानंतर राज्याच्या बहुतांश भागामध्ये हीटवेव्ह राहण्याची शक्यता, हीटवेव्ह सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास 36-38 डिग्री सेल्सिअसपर्यंत येणाऱ्या 24 तासामध्ये तापमान पोहोचण्याची शक्यता. त्यामुळे याचबरोबर या तापमान वाढ झाल्यामुळे ही ढगांचं वातावरण काही ठिकाणी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, याच्यामध्ये धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग, जालना उत्तर भाग, परभणी, हिंगोली, नांदेडचा संपूर्ण उत्तरेच भाग, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. हा जो पट्टा असेल मराठवाडा आणि विदर्भाचा सीमावर्ती भाग, या भागामध्ये हलके ठेम आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विदर्भातील संपूर्ण विभागामध्ये याच्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा, वाशिम, याचबरोबर वर्धा असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली दक्षिण भाग असेल आणि नागपूर, या भागामध्ये ही ढग पाहायला मिळतात. याही ठिकाणी सार्वत्रिक नाही आहे, मात्र आयसोलेटेड प्लेसेसवरती हलके ठेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आणि खान्देचा दक्षिण भाग असेल, याच्यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर, पुणे पूर्व असेल, सातारा पूर्व असेल आणि सांगलीचा पूर्व भाग, कोल्हापूरचा उत्तरच भाग, या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळतात. मात्र हे जे ढग आहेत, या ढगामुळे पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच कोकणात जर पाहिलं, कोकणामध्ये वातावरण हे एकदम स्वच्छ आणि निरभ्र पाहायला मिळतं. तसेच कोकणामध्ये ही जसं टेम्परेचर वाढते तर त्याच पद्धतीनं गरमीचा त्रास आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याची दिशानुसार जर पाहिलं, उत्तरेकडून वारे जे आहेत दक्षिणेला सरकतं आहे, त्याचबरोबर हेच वारं मध्य प्रदेश आणि बिहार मार्गे सरकतं आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. तसेच ज्या महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं. हे कमी दाबा क्षेत्राची क्षमता मात्र आता कमी झालेली पाहायला मिळतं. याचबरोबर राज्याचा जो पाहिलं तर अरबी समुद्रामधून ही वारं इकडे येतं. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही वारं राज्याच्या दिशेला पाहायला मिळते. त्यामुळे ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात पाऊस हा एकदम कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणीच पाहायला मिळेल, जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र ढगाळ वातावरण आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तास राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.